तर सर्वात प्रथम सर्वांना जागतिक ग्राहक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो। जागतिक ग्राहक दिन हा का साजरा केला जातो आणि त्याचा इतिहास काय आहे हे आपण पुढील प्रमाणे जाणून घ्यायचं आहे मित्रांनो। दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो। ग्राहकांच्या हक्काबद्दल जागतिक स्तरावर जनजागृती करण्यासाठी आणि ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो। ग्राहक हा बाजारपेठातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे, परंतु ग्राहकांना खरेदीसाठी उत्सुक करण्यासाठी विक्रेत्यांकडून अनेक प्रयत्न केले जातात मित्रांनो। वेगवेगळी आमिषे दाखवली जातात, यातून अनेकदा फसवणुकीचे प्रकार सुद्धा घडतात मित्रांनो। यामुळे जगभरात बाजारपेठ अन्यायाविरुद्ध ग्राहकांना जागरूक करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो। तर पुढील माहिती आपण थोड्याच वेळात जाणून घेणार आहोत। तर माहिती कशा प्रकारे तुम्हाला आवडते सांगायला विसरू नका मित्रांनो। 15 मार्च 1962 साली अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉन केनेडी यांनी अमेरिकन संसदेपुढे केलेल्या भाषणात तेथील ग्राहकांना सुरक्षतेचा हक्क, माहितीचा निवाडा आणि प्रतिनिधित्वाचा 4 हक्क प्रदान केले मित्रांनो। त्यानंतरच्या कालावधीत ग्राहक संस्थांच्या जागतिक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाशी चर्चा करून आणि पाठपुरावा करून मूलभूत गरज पुरवण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क या आणखीन 4 ग्राहक हक्कांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवून दिली मित्रांनो। वस्तूची खरेदी करताना कुठल्याही आमिषाला बळी न पडता वस्तूची पारख नीटनेटकी करावी। वस्तूंची ऑनलाईन खरेदी करताना सुद्धा ग्राहकांनी सावधगिरीने बाळगायला हवी मित्रांनो। याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो। जागतिकीकरणाच्या स्पर्धात्मक युगात ग्राहकांना हा दिवस साजरा होणे गरजेचे आहे मित्रांनो। ग्राहकांच्या प्रश्नांचा निचरा करण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले मित्रांनो। त्यासाठीचे जागतिक स्तरावर पाठपुरावेही करण्यात आले मित्रांनो। त्याला युनेस्कोनेही मान्यता दिली। त्यानुसार दरवर्षी 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो। ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना काळजी घेण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी पाळल्या पाहिजे मित्रांनो। कारण फसव्या जाहिराती बळी पडू नका, वस्तू खरेदी करताना असं जास्त किंमत देऊ नका, वस्तू खरेदी करताना बिले मागावी, सोने खरेदी करताना हॉलमार्क शिवाय घेऊ नये, डबाबंद खाद्यपदार्थांची व्यवस्थित पाहणी करून घ्यावी, वस्तू खरेदी करताना एक्सपायरी डेट तपासून घेतली पाहिजे मित्रांनो। पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताना शून्य आहे की नाही हे तपासून घेतलं पाहिजे। ऑनलाईन खरेदी करताना सहज आधी त्याची चौकशी केली पाहिजे। वस्तू खरेदी करताना त्याची पूर्ण माहिती जाणून घेतली पाहिजे मित्रांनो। तर हे आपले हक्क आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो। तर मित्रांनो, पुढील कविता जागतिक ग्राहक दिन यावर बनवलेली आहे। तुम्हाला कशा प्रकारे आवडते सांगायला विसरू नका। कवितेचं नाव आहे तू हुरळून जाऊ नकोस, तू हुरळून जाऊ नकोस। आज तुझे खूप गोडवे गाणार, आज तुझे खूप गोडवे गाणार, सगळीकडे तुझा उदो उदो करणार, सगळीकडे तुझा उदो उदो करणार, सगळीकडे तू कसा ग्रेट आहेस, सगळीकडे तू कसा ग्रेट आहेस, यावर जो तो भाषण देत बसणार, यावर जो तो भाषण देत बसणार। वाटेल तुलाही आज, वाटेल तुलाही आज आपण किती श्रेष्ठ आहोत, आपण किती श्रेष्ठ आहोत, आहेसच तू श्रेष्ठ ते मात्र शंका नाही, ते मात्र शंका नाही। पण तुझ्याच मोठेपणाचा वाजवू नकोस डंका, पण तुझ्याच मोठेपणाचा वाजवू नको डंका। तू हुरळून जाऊ नकोस, तू हुरळून जाऊ नकोस, ह्या एक दिवसाच्या सोहळ्याने, ह्या एक दिवसाच्या सोहळ्यानं तू हे विसरू नकोस, तूही हे विसरू नकोस। हे मिळालंय मोठ्या संघर्षाने, हे मिळालंय मोठ्या संघर्षाने। नेहमीच लक्षात ठेव ही लांडग्यांची जमात आहे, ही लांडग्यांची जमात आहे। आज उदो उदो करतील आणि उद्या तुला किती भाव देतील, आणि उद्या तुला किती भाव देतील। आज तुझी पूजा करणारे, आज तुझी पूजा करणारे उद्या तुझ्याकडे एक भोगी म्हणून पाहतील, उद्या तुझ्याकडे एक भोगी म्हणून पाहतील। हा आहे भोगीपणा, हा आहे भोगीपणा, हा आहे दाभिकपणा, हा आहे दाभिकपणा। वर्षानुवर्षे चालत आलेला, वर्षानुवर्षे चालत आलेला, तुला नेहमीच बंधनात ठेवून, तुला नेहमीच बंधनात ठेवून लक्ष्मणरेषेत नाव दिलेला, लक्ष्मणरेषेत नाव दिलेला। तुला नेहमीच भिंतीत कोंडलं, तुला नेहमीच भिंतीत कोंडलं, तुझ्या स्वप्नांना चूल आणि मूलच्या गोंधनात गोंधलं, तुझ्या स्वप्नांना चूल आणि मूलच्या गोंधनात गोंधलं। तू मात्र त्या बेड्या तोडून बाहेर पडलास, तू मात्र त्या बेड्या तोडून बाहेर पडलास, त्या क्षितिजांच्या या मर्यादा ओलांडून आकाशाच्या पलीकडे गेलास, त्या क्षितिजाच्या मर्यादा ओलांडून आकाशाच्या पलीकडे गेलास।
हे काय ह्यांना सहन होणारं नव्हतं, हे काय ह्यांना सहन होणारं नव्हतं आणि होणारही नाही मित्रांनो, होणारही नाही मित्रांनो. तुला मोठेपणा देण्यात ह्यांना कमीपणा वाटतो, ह्यांना मोठेपणा देण्यात तुला कमीपणा वाटतो, तुझ्या पुढे पुढे करण्यात ह्यांचा पुरुषत्व अपमान होतो, तुझ्या पुढे पुढे करण्यात ह्यांचा पुरुषत्व अपमान होतो. मग तू कितीही पुढे गेलास तरी तुला नाचायला लागतं ह्यांच्याच इशाऱ्यावर, मग तू कितीही पुढे गेलास तरी तुला नाचायला लागतं यांच्याच इशाऱ्यावर. तू किती यशस्वी झाला तरी तुला सहन करावे लागतात तुझ्यावर रोज होणारे बलात्कार, तुझ्यावर रोज होणारे बलात्कार. कधी शरीरावर, कधी मनावर, तर कधी विचारांवर, कधी शरीरावर, कधी मनावर, तर कधी विचारावर. कारण तू ह्यांच्यासाठी केवळ एक भोग वस्तू आहेस, कारण तू ह्यांच्यासाठी केवळ एक भोग वस्तू आहेस, केवळ एक भोग वस्तू. ह्यांच्यातील पिसाच्य जागा झाला की विसरून जाती सारी नाती, यांच्यातील पिसाच्य जागा झाला की विसरून जाती सारी नाती. मग तू राहतोस फक्त यांच्या गरज भागवणारा बेदी, यांच्या गरज भागवणारा बेदी. म्हणूनच म्हणतोय किती गातील आज तुझे गुणगान, म्हणूनच म्हणतोय किती गातील आज तुझे गुणगान. करतील तुझे मोल मोठाचे सत्कार सोहळे, मोल मोठाचे सत्कार सोहळे. पण तू मात्र हुरळून जाऊ नकोस, पण तू मात्र हुरळून जाऊ नकोस. तर मित्रांनो, कविता कशी वाटली सांगायला विसरू नका. जागतिक ग्राहक हक्क दिनाचा इतिहास मित्रांनो पुढील प्रमाणे आहे. जागतिक ग्राहक हक्क दिनाची प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष दिग्वंत जॉन एफ केनेडी यांच्याकडून घेतली गेली मित्रांनो. त्यांनी 15 मार्च 1962 रोजी US काँग्रेसला एक विशेष मेसेज पाठवला. यामध्ये त्यांनी ग्राहक हक्काचा मुद्दा ठळकपणे मांडला मित्रांनो. असे करणारे ते पहिले जागतिक नेते होते. ग्राहक चळवळीने 1983 मधली तारीख ठरवली. त्यानंतर 15 मार्चपासून ग्राहक हक्क दिन ग्राहकांच्या महत्त्वाच्या समस्यावर योग्य दिशा देऊन त्या सोडवण्यासाठी हा दिवस साजरा केला जाऊ लागला मित्रांनो. 100 देशांमधील 22 ग्राहक गटांनी जागतिक थीम म्हणून फेअर डिजिटल फायनान्स ही थीम निवडली मित्रांनो. कंझ्युमर्स इंटरनॅशनलचे हे सर्व सदस्य आहेत. या थीमनुसार 2024 पर्यंत डिजिटल बँकिंगचे ग्राहक 3.6 अब्जपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे मित्रांनो. विकसनशील देशात डिजिटल पद्धतीने पेमेंट पाठवण्याचे आणि मिळवण्याचे प्रमाण 2014 मध्ये 57% होते मित्रांनो, तर 2017 मध्ये ते 70% वाढलं आहे. डिजिटल फायनान्समुळे नवीन संधी निर्माण झाली मित्रांनो, पण यामुळे सर्वात सुरक्षित लोक मागे राहण्याची शक्यता वाढू लागली मित्रांनो. जगभरात 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ग्राहक चळवळीतील उत्सव आणि एकता यासाठी हा दिवस साजरा केला जातो मित्रांनो. ग्राहक चळवळीद्वारे दरवर्षी 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन साजरा केला जातो. जगभरात ग्राहक हक्क आणि गरजांबद्दल जागरूकता वाढवण्याचे एक साधन म्हणून हा दिवस महत्त्वाचा असतो मित्रांनो. हा दिवस साजरा करण्यामागे ग्राहकांच्या हक्काचा आदर आणि संरक्षण करण्याचे काम ग्राहक हक्क दिना दिवशी होत असते मित्रांनो. तर अशा प्रकारे ही माहिती होती. माहिती कशा प्रकारे तुम्हाला आवडली सांगायला विसरू नका मित्रांनो.